भिकारी लोक आहेत ना भाई, तुम्हाला काय सांगू. आमचे जे दोघं चाललेत ना स्कूटीवरती नल्लेत एक नंबरच्या, ह्याच्याकडे 2-2 गर्लफ्रेंड आहे बघा. हा लागतो का फोनवर? माझ्याकडे 4-4 आहेत. आम्ही आता आलोय चपरा फोर्टच्या इकडे. बाबा कसला तर ना, हे बघा हे बघा हे बघा भाई, मला भीती वाटतं भाई समुद्र. हे बघा नाईटला सिनारिओ बघा फक्त बागा. मित्रांनो, आम्हाला वाटलेलं आम्ही गोव्यामध्ये येऊ, मजा मारू, फिरू, खाऊ, बीचवरती ऐश करू, हॉटेलमध्ये खाऊ, पण इथं जाम वेगळं झालं. काय बनवतो आम्ही? पोहे बनवतोय. काल रात्री पण घरातच, आज सकाळी पण घरातच. म्हणजे आमचे पोरं पैसे एवढे वाचवतात की म्हणजे आम्ही एवढे भिकारी लोक आहेत ना भाई, तुम्हाला काय सांगू. एका प्रकारे गोष्ट चांगली पण आहे, पण मग सकाळ सकाळी उठून हे सगळे धंदे करावे लागतात. आता बघा तुम्ही पोहे बघा कसे, तसे पोहे चांगलेच झालेत. बाहेर अर्धे नाचतायत, अर्धे आंघोळ करतात, अर्धे इकडं भाई किती बिग बॉसची किचन ड्युटी लागली तशी काय आम्हाला. म्हणजे काय चाललंय इथं, आम्ही बसून बॅक बिचिंग करतोय. अरे हो असं आहे तो तसा आहे भाई. अशीच म्हणजे अशी लाईफ आहे का कोणाची गोव्यामध्ये? हा ठीक आहे चला, काय नाही आता पोहे बनवलेत, खाऊ पिऊ, मजा मारू. तुम्हाला काही बीच नाही करणार, बघितलं ना घरी बनवा का, रेसिपी भेटणार नाही. चला. A few moments later. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल तुम्ही जसं बघितलं की कालचा अख्खा दिवस आपला ट्रेन जर्नी आणि ट्रॅव्हल वगैरे मध्येच गेला. आणि मोस्टली म्हणजे आपण कसं हॉटेल वगैरे घेतलेला, तर काल पण जेवण हॉटेलमध्येच बनवलं प्रॉपर. आणि कालचं काय एवढं बघायसारखं काय होतं नाही, कारण की जर्नी वगैरे होती. काल फक्त आपण एक बीच फिरलो, अंजुना बीच, जो मी तुम्हाला काल दाखवला, तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितला असेल. पण आजचा जो डे 2 आहे हा स्पेशल डे का, कारण की आज आपण जाणार आहे एका अशा फॉर्टवरती, चपोरा फॉर्टवरती. काय स्पेशल आहे चपोरा फॉर्टवरती? स्पेशल म्हणजे एकतर खूप जुना फॉर्ट आहे, आणि सेकंड म्हणजे भाई दिल चाहता है मूवी जर तुम्ही कोणी बघितली असेल किंवा इंस्टाग्रामवरती तर येतेच ना, 4 मित्रांची स्टोरी, 3 मित्रांची स्टोरी. त्या 3 मित्रांची स्टोरी आहे ती चपोरा फॉर्टवरती. स्टोरी म्हणजे तिकडे शूटिंग झालेली आहे. तर आपण पण ट्राय करू की त्या सेम पोझिशनमध्ये कसलं तरी एक व्हिडिओ बनवू पद्धतशीरमध्ये, आणि आमचे सगळे मित्र असतील. सेकंड म्हणजे गोव्यामध्ये फिरण्यासारखे 2 सगळ्यात स्पेशल आणि मोठे बीच आहेत, ते म्हणजे बागा आणि कलंगूट. ते 2 बीच आज आपण फिरण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बघू ना भाई वाचू आपण त्या 2 बीचवरती. एकतर भाई तेच बघा, तुमच्या भावाची ड्रेसिंग बघा कशी आहे का ना भाई. रशियन बिशन एखादी पटेल का नाही? पटेल नाही पटेल, पण आज मी जशी ड्रेसिंग केले, माझ्या मित्रांनी पण ड्रेसिंग केले. आज कॉम्पिटिशन आहे भाई, आज कॉम्पिटिशन आहे. आज बघू बीचवरती कोण किती मचवतं. स्पेशली आम्ही ऐकलं की बागाला रात्री आहे ना डान्स वगैरे असतो बीचवरती. जर डान्स वगैरे असेल तर मग आमच्यासोबत तुमची ही मजा बघण्याची. आम्ही तर मचू इकडे, तुम्ही पण बघा. आणि पुढे मी तुम्हाला सांगत राहतो ना कसं काय नाही. स्पेशल गोष्टी आणि चांगल्या आणि तुमच्या माहितीला आणि तुमच्या कामाला येतील अशा गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे तुम्ही या ब्लॉगमध्ये असंच पुढे बनत राहा. चला बाय. आम्ही आता आलोय चपोरा फोर्टच्या इकडे, आणि ही स्टार्टिंग आहे. म्हणजे हापसायचा आवाज तुम्ही ऐकताय ना, तर फक्त खाली चढून आलोय म्हणून. मेन अजून हे बाकी आहे पूर्ण, हे वरती जायचं आहे. ओके, ते हे काय लिहिले वाचून घ्या. सध्या माझी क्षमता नाही वाचायची. शिड्या वगैरे तर दिल्यात, आणि खूपच दिल्यात, म्हणजे कमी नाहीत, जास्त आहेत. ओके, आमचा ड्रायव्हर आहे 4 व्हीलरचा, स्पेशली त्याला त्यासाठी आणले. 4 व्हीलर मध्ये एसीची हवा खातोय. आता बाहेर थोडी गरमी पण का, आम्ही स्कूटीवरती आलो. आम्हाला हा व्ह्यू बघायला घेतले. हा व्ह्यू आहे. मी महेश, आम्ही स्कूटीवरती आलोय, बाकी सगळे 5 जण 4 व्हीलर मध्ये. 12 seconds later. चमन के खो न जाए तारे जमीन पर.
हा बघा मित्रांनो व्ह्यू, याला बोलतात ना माझी जान व्ह्यू. कसला कडक चुम्मेश्वरी व्ह्यू बघा. तो डोंगर वगैरे कसा पद्धतशीर, किती भारी वाटतो तो असा स्लाईड मारून. आणि तिथे दगड वगैरे असे सगळे. आणि तिथे पण एक खूप मोठा दगड आहे बघा. तो जो आहे ना तुम्हाला नीट दाखवता मग दिसेल तुम्हाला. हे बघा, हा खूप मोठा दगड आहे. व्हिडिओमध्ये खूप छोटा दिसतोय पण ॲक्च्युअलमध्ये खूप मोठा दगड आहे तो. जो तिकडे आहे ना पडला आहे का ठेवला आहे मला माहीत नाही, पण खूप मोठा आहे. आणि ट्राय करू आपण बीचवरती खाली जायचं. आता आपल्याकडे तर 2 स्कूटी आणि एक स्विफ्ट गाडी पण आहे, त्यामुळे फिरायचं काही सीनच नाही आहे. आपण कुठेही फिरू शकतो पद्धतशीरमध्ये, कुठे. ओके चला भेटूया. तर मित्रांनो आता आम्ही वरती आलो आहे डोंगरावरती, या फॉर्टवरती. आणि फॉर्ट वगैरे म्हणजे कसं, असं फॉर्ट वगैरे म्हणजे असं डोंगर आहे. असं फॉर्ट वगैरे असं काही एवढं हे नाही, डोंगर आहेत आणि दगडांनी बांधलेले असे कोपरे आहेत डोंगरांवरती. अशा डोंगरांना कॉर्नर असतो ना, त्या कॉर्नरला अशी भिंत बांधली आहे लोकांनी. आणि असं फॉर्टसारखं तर एवढं काय हे नाही आहे. पण हां, इथं पिक्चरची शूटिंग झालेली दिल चाहता है वगैरेची. आणि मस्त म्हणजे प्लेस भारी आहे. कॉर्नरला जर तुम्ही आले ना या साईडला, जर कॉर्नरला तसं आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितले किती भारी व्ह्यू बघा. मी तुम्हाला आता पण शो करतो व्ह्यू किती भारी येतो. हां बरं वाटतं, म्हणजे आता वाटतं की आपण गोव्याला आलो आहे मित्रांनो. खरंच वाटतं असं की गोव्याला आलो आहे. आणि थोडं गरम होतं आहे, ह्युमिडिटी वगैरे असल्यामुळे थोडं टी शर्ट वगैरे वल्ला झालं, दिसणार नाही सफेद आहे ना, पण येते भाई मजा येते. आणि आता खरंच वाटतं की आपण गोवा ट्रिपला आहे. अजून तर भरपूर काय काय बाकी. आज फक्त डेट दुसरं आहे. तुम्ही असेच माझ्यासोबत बने राहा. तुम्हाला चुम्मा एक व्ह्यू देतो, चुम्मावाले व्ह्यू सोबत चुम्मा इन्फॉर्मेशन देईल मी. आणि मी आता सांगतो, मी आता तुम्हाला एक अशी मोजकी तुचकीच इन्फॉर्मेशन देणार आहे. जसं मी काही फिरतो आणि मला असं वाटतं की हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगणं, तरच मी ते इन्फॉर्मेशन देणार आहे. नाहीतर इन्फॉर्मेशनवाला एकदम वेगळावाला व्लॉग येणार आहे ना, मेरी जानेवन तमन्ना. कळलं का? इन्फॉर्मेशनचा एक प्रॉपर व्लॉग बनवणार आहे की कुठून जायचं, कसं जायचं, काय करायचं, किती खर्च येईल, किती काय, कोणती गाडीला किती पैसे लागतील, पुढे कोणते पैसे वाचतील. आणि 1-2 हॉटेल पण मी रिकमेंड करेल तुम्हाला. 1-2 काय, आम्ही जिथे राहतो तोच हॉटेल तुम्हाला रिकमेंड करतो, कारण की ते हॉटेल बेस्ट आहे. आणि त्या हॉटेलची ओनर खूप फ्रँक आहे, खूप खूप मस्त आहे, चिलॅक्स आहे. आणि मित्रांनो आता आपण पितोय कॉफी, ती पण एकदम पद्धतशीर भांगवाल्याकडून. खाय के पान बनारसवाला भांगवाला बाबा आहे आमचा हा. असा बनवतो जसं काय भांग बनवतोय, पण ती कॉफी आहे. आता आम्ही आहे ना सगळे पद्धतशीरमध्ये बघा कसे चकाचक फ्रेश झालो. आम्ही दुपारी आलो घरी पहिलं फॉर्टवरून आणि आंघोळ बिंघोळ केली, दणका केला, एकदम नाचलो बिचलो, खाल्लं पिल्लं, आईश केली, आराम केला. आता आम्ही चाललोय बागा बीचला. आणि बागा बीचला जायच्या आधी थोडंसं डोकं शांत व्हावं म्हणून कॉफीचा गेम चालू आहे. बघा एवढी भारी कॉफी बनवली ना यांनी का लोक डबल मागतायत. सम्या तुझ्या कॅफेचा ॲड्रेस सांग रे पोरांना. भाई कॅफे सोलापूर डायमंड कॉलेज बघितलं का, तिकडं जा आणि कॉफी प्या. आणि यांच्या इकडला स्पेशल हे पण खा, मॅगी खा. मॅगी यांच्या इकडली स्पेशल मॅगी कॅफेमधली. नाही तुम्ही लोकांनी बोटं चाटले आणि काय काय चाटलं ना भाई, तिथून पुढे माझं नाव चेंज करा तुम्ही. हे बघा हे. हेलो बाबू, आप हमेशा मेरे को गलत क्यों सोचती हो? हमारे बीच में जो भी मिसअंडरस्टैंडिंग है मैं वो क्लियर कर दूंगा ना, कट टू कट. कसं बघा कसं, ह्याच्याकडे 2 गर्लफ्रेंड आहे बघा. हा लागतो का फोनवर? माझ्याकडे 4 आहेत. तुझ्याकडे तुझा विषयच वेगळा आहे रे. तुझ्याकडे कॅफे आहे ना म्हणून 4 आहेत. ह्याच्याकडे 2 आहेत. ह्याच्याकडे पण एक गर्लफ्रेंड आहे, पण हा जरा लॉयल पोरगा आहे ना. एकच गर्लफ्रेंडला 10 वर्षापासून पटवून ठेवलंय. आता तिच्यावर लग्न करणार आहे हा. नीट बघा. जाऊन द्या, चला विषय क्लोज करा. सगळं कॉपी बिप्या. ह्याच्याकडे तर विषयच नाही. याचा अख्खा इंस्टाग्राम आयडी भरलाय. याचा अख्खा इंस्टाग्रामचा आयडी DM भरलाय याचा पोरींनी. विषय संपून टाका. आणि मी तर भाई गाई एकदम कोमल गाय, आपल्याकडे काय नाही. आपल्याला तुझ्यावरती अरे हा पोरगा दिसत असं नाही रे. याच्याकडे तोंडाकडे बघून असं विचार करू नका. Later that same evening. मित्रांनो आम्ही आता आहे पेट्रोल पंपावरती. बघा मागे पेट्रोल पंपावरती. आणि आम्ही ज्या गाड्या घेतल्यात म्हणजे ह्या ॲक्टिवा वगैरे, तर ह्यांना पेट्रोल वगैरे त्यांनी माहीत नाही आम्हाला किती टाकून दिलेलं, कारण आमच्या महान हुशार व्यक्ती लोकांनी ते चेक नव्हतं केलं घेताना. पण ठीक आहे, आम्ही आता भरलं त्याच्यामध्ये पेट्रोल. समथिंग 2-2.5 लिटर टाकले पेट्रोल. तर आता इकडे एवढी काही रनिंग वगैरे नाही यार. नॉर्थ गोवा साऊथ गोवा लोक बोलतात, पण ते आहे काय ठाणे ईस्ट ठाणे वेस्ट असंच आहे. सो आता आम्ही पुढे जाणार आहे महेश आपण.
आता आपण जाणार आहे बागा बीचला. बागा बीचला जाणार आहे आणि आम्ही ऐकलंय बागा बीचला सनसेट तसं होत आलाय. सनसेट बघायला भेटला तर बघेल, नाहीतर मग नाईट लाईफला वेरी पण करणार आहे आपण. मार्केट वगैरे करणार आहे आम्ही एक्सप्लोर तिकडला, आणि नाईट लाईफ वगैरे बघणार आहे बागा बीचची कशी आहे. आम्ही तर ऐकले की चुम्मा आहे, पण आपण बघू, कारण आम्ही पहिल्यांदा झालो ना, आम्हाला पण माहित नाही. आम्ही ऐकलेले काय होतं बाय, देखो फिर समजो. चलो ते बागा बीच पे. हे आमचे जे दोघं चाललेत ना स्कूटीवरती, नल्लेत एक नंबरच्या का. लोकेशन यांना काही कळत नाही वाटतं. राईट चाललेत, लेफ्ट चाललेत. मी भाई बाईक मधूनच येत होतो, पण आमचा हा जो मित्र आहे ना, ह्याला मी बाजूला पाहिजे होतो, त्यामुळे याने मला जबरदस्ती त्या गाडीवर उचलून याच्यात आपटले. पण ठीक आहे, फोर व्हीलर मध्ये पण एसी आहे, चिल आहे, आणि फोर व्हीलर मध्ये पण यार मैं इतना सुंदर क्यों हूं? पता नहीं ऐसा क्या है मेरे चेहरे में. भाई फोर व्हीलर मध्ये एकदम गारगार लागायला लागले रे. बाहेर ना उकडलं सारखं वाटत होतं. असं वाटतं आत बसलो ना आता सगळं थंड राहील एकदम बॉडी. चलो बागा बीच में अच्छी के दिल में कच्ची ना कच्ची पप्पी चुम्मा. चलो मिलते बागा बीच पे. आपल्याला जाणार भारी बोललो. थांबे मी व्हिडिओ काढतो. मित्रांनो आपण आता आलोय बागा बीचला. ही बघा, ही एंट्री वगैरे थोडा आहे, आणि ही आता मचवायचा प्लॅन आहे. म्हणजे आता कॉन्फिडन्स पावर तर डबल ट्रिबल आहे भाई, पण फक्त काम झाला पाहिजे. 25 हाय बागा बीच ना मेरी जान. जरा जास्त झालं पण ठीक आहे. बघा ही अशी एंट्री टाईप आहे थोडी. ओके, आणि आता आपण मच्छवणार आहे वाटतं, कारण की बीचवरती साऊंड सिस्टम पण एकदम धमाल आहे ना मेरी जान. कडक कडक इज्जत आहे. चल इज्जत आहे साऊंडला. बघ साऊंड डीजे वाल्याला इज्जत आहे भाई. आहा आहा, बीच वरती इज्जत तो है ना मेरी जान. बीच को इज्जत है. आवाज येत नसेल तुम्हाला माझा, यांच्या आईच्या गावात भाई यांच्या आखाच्या आखा डीजे वाजून ठेवला भेंडी या लोकांनी. आखाच्या आखा साऊंड सिस्टम वाजून ठेवला या लोकांनी पूर्णच्या पूर्ण. बघा तिकडे बागा बीचचा लोगो बिगो लावलाय. हे सगळी सिटिंग बिटिंग गेल्या प्रॉपर पद्धतशीर मध्ये लोकांनी. आईच्या गावात रे, मला नाही यायचं भाई. चटी बिटी भिजल माझी, मला नाही यायचं आईच्या गावात. भाई फाटली माझी भाई. हे बघ भाई लोक बघ. आईला मी बोललेलं मागं पण एकदा, हा आईला गव्हाचे कुत्रे आणि ते कुत्रे भाई. पण ह्या कुत्र्यां मुंबईच्या कुत्र्यांमध्ये फरक काय माहितीये का, ह्यांना चढलं वाटतं, झोपलेच बघा कशी. हे भाई उठला चढलेला आहे थोडा शुद्धीमध्ये. भाई तिकडले कुत्रे पण दारू बिरू पिऊन झोपलेत पद्धतशीर मध्ये. आणि आईच्या गावात घाबरलेलं मी. मला वाटलं काय आलं माझ्या अंगावरती. ही सेल्फी स्टिक मला वाटली माझ्या अंगावरती येते काय. इकडे पण व्लॉगिंग एकदम पैसे कमायचे कामं चालू आहेत भाई. पैसा होगा. सबस्क्राईब करा भाई निलेश भाईचा चॅनल आहे, निलेश 1 2 3 4. घ्या सगळ्यांनी सबस्क्राईब करून. असा निलेश भाईचा चॅनल आहे. तो काय नाही, मला माझा ब्लॉग करून दे ना. तू तुझा बनव. कुठे गेले आईच्या गावात रे माझे पोरं कुठे, माझे मित्र कुठे आहेत. एक हा दिसलेला मेरी जान. बघा ही सगळी गँग आपली आहे. आणि तो भाई आता फुल आडझोड ब्लॉगिंग करतोय. बघा आडझोड ब्लॉगिंग करतोय, प्रॉपर आडझोड ब्लॉगिंग चालू आहे. मित्रांनो आता असं वाटतं की आपण बागा बीचला आलोय. आता असं वाटतं की बागा बीचला आलोय, गोव्याला आलोय. आणि विदाऊट लाजपणा करत भाई मला भीती वाटते भाई समुद्राची. कारण की भाई लाट आहे का घाट आहेत वाट आहेत काय आहे.
म्हणजे एवढं लाटा मोठा मोठा म्हणजे भाई चड्डी बिड्डी भेटत सगळ्यांची आपली. एक तुम्हाला आम्ही शॉर्ट नशीब एकदा आम्ही शॉर्ट घातलेत. त्याचा प्लॅन होता का रे समुद्रामध्ये पोहायचा? आम्ही आलो फक्त फिरायला. आमची समुद्रामध्ये फाटते. आम्ही फक्त आमच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करू शकतो. आम्ही समुद्रामधून आंघोळ करणारी पोरं नाहीत बाबा. आम्ही फक्त या लाटांमध्ये बसू शकतो आणि या लाटा आम्हाला बाहेर किनाऱ्यावरती आमच्या अवकाश दाखवून फेकू शकतात. याच्यापेक्षा आता आम्ही काय नाही करू शकत. आणि बागा हा पद्धतशीर बागा बीचचा प्रॉपर एकदम असा बॅनर टाईप मध्ये एकदम असं एक हे लावलंय. आणि तिथं बाई डोंगरावरती बंगला आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. थांबा. हा जो बंगला बघता ना तुम्ही, बंगला कविला, अरे आपलाच आहे हो. आम्ही ना येणार होतो ना गोव्याला. मग आम्ही बोललो राहायचं कुठं. मग नंतरला बोललो चला एक विकतच घेऊ ना. काय बरोबर नाही. हा बोलला मला की विकत नको भाई, आपण 4-5 दिवसासाठी येणार आहे. पण मी बोललो भाई आता एकदा आलो, गोवा आवडला तर मग नुसतं येऊ ना. त्यामुळे हा विला आपण घेऊन टाकलाय. त्यामुळे जर कोणाला राहायचं असेल या विलामध्ये तर प्लीज कॉन्टॅक्ट महेश गोटे. देन ही मला सांगाल म्हणजे तो काय प्रॉब्लेम नाही, सगळं पद्धतशीर आहे. आणि भाई कसं वाटतं गोव्याला येऊन, म्हणजे आता पहिल्यांदा वाटतं गोव्याला आलोय. आता खरं वाटतं आम्हाला गोव्याला आलोय. कसं वाटतंय बागा बीच तुम्हाला? आवडतं बघा ना तुम्ही बागा असं आता पूर्ण बघा भाई कधी थारवीर लोळवतो बघा समुद्रामध्ये. अनाउन्समेंट करतो काहीतरी. लाईफ सेव्हर आहे ते लोक. हे सांगतात पाणी बिणी वाढलंय, तुमची काशी करा बाहेर नाही तर रट्टे देईन मी पोस्टवरती. हा म्हणजे एवढं अशा भाषेत सांगत होतो. डायरेक्ट समुद्रात बाहेर निघा, कारण की कोण तुम्हाला माहिती नाही पडणार. त्यामुळे लोक तेच जरा चांगल्या भाषेमध्ये सांगतोय. मी तर असते ना भाई एकाच्या बोच्या फटके दिले असते मी ह्या आईच्या गावात. यांच्या एवढं लांबली काय गरज आहे का? भेंडी काय झालं बिलं मग यांचा बाप्पा येणार का बघायला? हा आईला गुड जॉब, चांगलं काम करते ते लोक. आणि इकडे त्यांचाच माणूस असतो. आणि ही गर्दी तर बघा आमच्या गावात बटाटा वडा भाई गर्दी आहे का काय आहे तिथं. तिकडं तर मी तुम्हाला दाखवत पण नाही. बघा भाई कुत्र्यांसारखी माणसं आहेत रे. अबे साले तभी मेरे माफ करना. आईच्या गावात रे भाई. म्हणजे आमचं टायमिंग चुकीचं आहे काय आम्हाला माहित नाही भाई. कुत्र्यांसारखी माणसं आल्यासारखं वाटायला लागले. जाऊन द्या भाई, चला आपण थोडं बाहेर जाऊ. हे लोक बाहेर हाकलायला लागलेत, हक्कलपट्टी करायला लागलेत भाई बाहेर पोरांची. अरे तुला असा फोटो काढायचा ठीक आहे, पण आता बघ हे लोक सगळ्यांना बाहेर काढायला लागले. काढले का? वेल अँड गुड. रील ना. देखो इन्हें ये है होश की बूंदे, तारे जमीन पर. हा आहे बागा बीच. तुम्ही सगळं बघून घ्या बागा बीच कसा असतो. कारण की कसं आहे ना 90% इंडियन पोरांचा स्वप्न पूर्ण होत नसतो. आणि त्याच्यामुळे कदाचित तुम्ही लोक पण असू शकता. क्या काय बोला तूने? एक पहिले क्या बोला? चल हे जे आहे ना हे तुमच्या नशिबात नाहीये असं मी बोललो असतो, पण काही लोकांचे असू पण शकतं. अरे थोडंसं बघा तुमच्या भावाला, तुम्ही पण थोडे पैसे पैसे वाचवा. अरे आज आहे उद्या नाही, कळायला उद्या हार्ट अटॅक आला रे, कुठेतरी कचऱ्यामध्ये पडून मरताल रे. असं नका करू. एखादा ब्रिज अंगावर पडल्यावर मरताल बिरताल, ब्रिजचा झटका लागून मरू शकता. त्यामुळे जीवावर जिने तो तुमच्या माझ्यासारखे जर तुमचे पण 4-5 मित्र असतील ना, 4 शिव्या द्या रे त्यांना कुत्र्यांना आणि उचलून घेऊन त्यांना कचऱ्याच्या डब्यामध्ये आणा, नाही तर ट्रेनच्या डब्यात आणा रे. पण आणा, ही दाखवा, ही नेचर दाखवा, ही ब्युटी दाखवा रे नालायकांना. बाकी मी काय बोलणार नाही. समजदार को इशारा काफी आहे. आणि मी इथं एन्जॉय करणार आहे. तुम्हाला करायचं असेल तर या, त्याचा झक मारा. मी चाललो आम्ही येऊ की नाही? आम्ही पण जातो. आम्ही जातो. आम्ही पण जातो मटण बरोबर. 2 hours later. भाई आता रात्रीचे वाजलेत 7:54. बीचच्या किनाऱ्यावर तर काय तुम्हाला दिसत नसेल, पण नाईटला बागा बीचचा जो सिनारिओ आहे दाखवू. थांबा दाखवतो तुम्हाला सिनारिओ कसा नाईटला. हे बघा नाईटला सिनारिओ बघा फक्त बागा बीचचा कसला भारी आहे. भारी म्हणजे हे जितके पण रेस्टॉरंट बार आहेत ना
ह्या साल्यांनी फुल खतरनाक लाइटिंग लावले लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी आणि बसायला टेबल वगैरे लावले पण तशी स्विमिंग पूल बोलतोय समुद्राचा व्ह्यू मध्ये आणि म्हणून भरपूर लोक अट्रॅक्ट करून बसतात पण आणि पण रेट खूप जास्त आहे यार म्हणजे जर जे लोक दारू पितात त्यांना जसं बाहेर घेतल्यावर स्वस्त आहे पण इकडे बसून पितात तर खूप महाग आहे पण ठीक आहे असो आपण तर पित नाही आपल्याला काय करायचं आहे एकच प्रॉब्लेम आहे सगळ्यांनी लावलेत खरे आता बॅकग्राऊंडला बघितली बॅक सगळ्यांनी लावलेत खरे डीजे पण एकच प्रॉब्लेम आहे की यांच्यामधला ना डिस्टन्स एवढा नाही आहे तर हा वेगळा वाजवतोय तो वेगळा वाजवतोय हा इच्छा गावात डोक्याचा एकदम बटाला वळा करून ठेवला आहे लोकांनी म्हणजे गाणंच समजत नाही अरे गाणं तर समजून जा त्यांच्यापेक्षा आहे ना चांगला आमचा हा भाऊ वाजवतो आम्ही हॉटेलमध्ये जो आमचा स्पीकर घेऊन आलोय तो हा बचून टाकतो हा रिअल डीजे आहे भाई याला का आम्हाला घ्या हा इच्छा गावात यांच्या फालतूमध्ये काहीतरी लावून ठेवलं एकदम सगळीकडे काय म्हणजे मजा नाही भाई खरं सांगतो मी एक वेगळं वाजवतो एक शांताबाई तर एक गंगूबाई मजा नाही भाई मुझसे बोला तू करती है मेरी तुझ पे जिंदगानी मिलती है मेरी साबुन की शक्ल में बेटा तू तो निकला के वो जान 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 पानी के बॉस के बॉस के बॉस पानी के बॉस के बॉस पानी के बॉस के बॉस के बॉस पानी के बॉस के बॉस पानी के बॉस के बॉस के बॉस पानी के बॉस के बॉस पानी के बॉस के बॉस के बॉस पानी के बॉस के बॉस years later. आम्ही मजा करतोय. मित्रांनो रात्रीचे वाजलेत आता जवळपास 3:40 आणि आम्ही आहे आता बागा बीचवरती म्हणजे आम्हाला सुद्धा नव्हतं वाटलं की आम्ही ज्या बागा बीचवरती सकाळी म्हणजे आम्ही किती वाजता आलो रे आपण बागा बीचला 5 ना जवळपास 4 वाजता आलेत आणि आम्ही हिंडतोय म्हणजे अंधारात बाई बागा बीचच्या किनाऱ्याला हिंडतोय एकदम शांत वातावरण म्हणजे एवढा रश होतो ना सकाळी संध्याकाळी आणि आता एकदम शांत म्हणजे रेस्टॉरंट सगळे चालू आहेत 5-6 वाजेपर्यंत सगळे रेस्टॉरंट चालू आहेत फक्त डीजे बीजे सगळं बंद झाले आणि म्हणजे खतरनाक वाटतंय रे एकदम अंधाराचं एकदम मी व्हिडिओ ह्यासाठीच बनवतो आता की हा डे 2 ॲक्च्युली आता डे 3 चालू झाला आहे कारण की 12 वाजून गेलेत रात्रीचे पण आम्ही ते काय झोपलो नाही आमचा डे 2 आत्ता संपतोय आता डे 3 उद्या किती वाजता चालू होईल ते मला पण नाही माहिती कारण की फक्त काय घंटा झालेली नाही आहे आणि आम्ही म्हणजे आम्ही एकदम आड झोड फिरतोय बाई फक्त 4 व्हीलर आहे ना आमच्याकडं आमच्या पोचायला 4 व्हीलर आहे आम्हाला किडत रे म्हणजे आम्ही हिंडतोय रात्रीचे आता बघू One eternity later. तशी उद्या खूप ॲक्टिव्हिटीज करायचे So much later that the old narrator got tired of waiting and they had to hire a new. आणि मी ते बोलतो आजचा हा ब्लॉग जो आहे ना मित्रांनो आपण आता संपूया कारण की आता भरपूर फिरलो बाय आम्ही आणि दमलो रात्री अख्खा दमलो रात्रीचा पाय दुखायला लागले आता चाललो रूमवर झोपतो आम्ही गपचूप आता गपचूप झोपायचं रूमवर You said